भारतीय बँकिंग आणि वित्तीय संस्थांवरील सायबर हल्ल्यांचं वाढतं प्रमाण आणि ठेवीदारांचा पैसा सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून भारतीय बँकिंग क्षेत्रात राज्य सहकारी बँकेकडून पहिल्या सायबर सिक्युरिटी सेंटरची स्थापना रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शनानुसार नवी मुंबई वाशी इथे स्वतःच्या जागेत सहकार सुरक्षा या नावाने सुमारे 50 कोटींच्या भांडवली गुंतवणुकीने एका सुसज्ज सायबर सिक्युरिटी ऑपरेशन सेंटरची उभारणी केली आहे। या सुसज्ज सायबर सिक्युरिटी ऑपरेशन सेंटरचं उद्घाटन राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, सहकार राज्यमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते संपन्न झालंय। या प्रसंगी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, सहकार आणि विपणन विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यांच्यासह माजी मंत्री राजेश टोपे, रश्मी मॅडम, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध बँकिंग तज्ज्ञ आणि प्रशासक विद्याधर नासकर, सहकार आयुक्त दीपक तावरे, नाबार्ड उपमहानिरीक्षक मनीष कुमार, राज्यातील सर्व बँकांचे चेअरमन, पदाधिकारी, बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ आणि विविध सहकारी संस्था प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सायबर सिक्युरिटी ऑपरेशन हे सेंटर बँकिंग व्यवहारातील डिजिटल सुरक्षेचे केंद्रीकृत नियंत्रण कक्ष ठरणार असून संभाव्य सायबर हल्ल्यांपासून बँकिंग प्रणालीचं संरक्षण करण्यासाठी सदैव सज्ज राहील। सहकारी बँकिंग क्षेत्रातील ही पुढाकारात्मक पावलं सुरक्षित, पारदर्शक आणि आधुनिक बँकिंगसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहेत। या केंद्रामध्ये राज्य सहकारी बँकेचे सुमारे 35 तांत्रिक कर्मचारी 24 तास कार्यरत असतील। सहकार क्षेत्राच्या मागणीनुसार या केंद्राची क्षमता वाढवण्याचं राज्य बँकेनं निश्चित केलंय। या केंद्राच्या माध्यमातून राज्य बँक सदस्य बँकांच्या कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम देखील राबवणार आहेत। या प्रसंगी उपस्थितांनी सायबर सिक्युरिटी ऑपरेशन हे सेंटर बँकिंग क्षेत्रामध्ये सायबर सुरक्षेच्या दिशेने महत्त्वाचं पाऊल असल्याचं मत व्यक्त केलंय। राज्य बँकेने ही व्यवस्था राज्यातल्या जिल्हा बँकांना आणि गरज शक्य असेल तर नागरी बँकांना पुरवण्यासाठी ही एक सेंट्रलाइज व्यवस्था निर्माण केलेली आहे। सायबर अटॅक सर्व बँकांना होतात, त्यापासून थोडीशी सिक्युरिटी निर्माण करण्यासाठी हा प्रयत्न राज्य बँकेने नासकर आणि त्यांच्या सर्व सहकारी केलेला आहे। त्याचं आज उद्घाटन झालं। महाराष्ट्रातील जास्तीत जिल्हा बँका आता विशेषतः सिंधुदुर्ग बँकेला, चंद्रपूर बँकेला असा सायबर अटॅक या सर्व बँकांना होतो मी उदाहरण पाहिलं। त्यामुळे सर्व बँकांनी यात भाग घेतला पाहिजे आणि मला वाटतं महाराष्ट्रातल्या जिल्हा मध्यवर्ती बँका सगळ्यात भाग घेतला। जगातून काही देश असे आहेत तिथे बसून ते सायबर अटॅक करणारे काही लोक आहेत। AI जनरेटेड अटॅक्स पण होतात। काही अटॅक्स हे देशांतर्गत सबसिड्या कोणत्या दिल्या जातात, कशा दिल्या जातात याची माहिती काढण्यासाठी असतात। काही अटॅक तुमच्या बँकेत शिरून तिथून पैसे काढण्यासाठी असतात। या सर्व अटॅकचा सामना करण्याची व्यवस्था आता केली जाते। बँका पुढे आल्या की ते याचं सदस्यत्व स्वीकारलं, त्यांनी ही सेवा घेतली तर मग प्रत्येक त्या बँकांकडे किती कॉम्प्युटर आहे, किती ऑपरेशन्स किती मोठी आहेत त्यावर त्यांची फी अवलंबून। तर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध बँकिंग तज्ज्ञ विद्याधर नासकर यांनी याविषयी अधिक माहिती प्रसार माध्यमांना दिली आहे। महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने देशामधल्या नागरिक सहकारी बँकिंग क्षेत्रात प्रथमच एक सीसॉक सेंटरचं उद्घाटन झालंय। या सीसॉक सेंटरमुळे जेवढ्या आमच्या सहकारी बँका आहेत त्यांना एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट करावी लागणार नाही। या सगळ्यांना आम्ही ऑनबोर्ड करायचं आम्ही ऑफर दिली आणि आम्ही ते कोणतेही चार्जेस त्यांच्याकडनं घेणार नाही। नो लॉस नो प्रॉफिट या तत्वावरती आम्ही त्यांना ते यूज करायला दिले। त्यामुळे सगळ्या लोकांची जे काही सायबर अटॅकमध्ये वाढ होती, आज पुलवामानंतर जवळजवळ 10 लाख सायबर अटॅक भारतामध्ये झाले। या सायबर अटॅकमध्ये या सगळ्या ठेवीदारांचा पैसा सुरक्षित राहण्याच्या दृष्टिकोनातून रिझर्व्ह बँकेने सांगितलं की प्रोटेक्ट द इंटरेस्ट ऑफ द डिपॉझिटर हे महत्वाचं तत्व आहे आणि या सगळ्या ठेवीदारांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठी या सगळ्या बँकांना आमच्या सीसॉक सेंटरचा खूप फायदा होणार। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।